मंडळी, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी शाबू घालून घेतला। हा भाजायचा नाही, असा कच्चाच बारीक करून घ्यायचा, अगदी एकदम बारीक करून घ्यायचा। त्यामध्ये हिरवी मिरची घातली गरजेप्रमाणे, 1 बटाटा वरची साल काढून धुवून घेतला आणि बारीक तुकड्यांमध्ये कट करून टाकला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर एकदा फिरवून घेतल्यानंतर पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर पाहू शकता तुम्ही अशी या पद्धतीने त्याची पेस्ट तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे प्लेन वालं, त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आणि थोडी कोथिंबीर घालायची। आता जिरं आणि कोथिंबीर खात असेल तरच वापरा, नाहीतर स्किप करा। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं। ह्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं जर हे मिश्रण तुम्हाला जास्त दाटसर वाटत असेल तर, आणि 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। 10 मिनिटांनी हे शाबू आहे तो फुगून येतो, त्यामुळे थोडंसं आणि पाणी घालून व्यवस्थित मिश्रण बनवून घ्यायचं आणि थोडे बारके बारके अशी भजी सोडून घ्यायचे आहेत। तर पाहू शकताय तुम्ही अगदी छान असा भज्यांना सुद्धा कलर आलेला आहे, कुरकुरीत अशी ही भजी तयार झाली ते। तर हे उपवासाचे भजी आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा नवरात्रीमध्ये, आणि कशी झाली आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।